नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या चिखली गावात. पुणे-सातारा महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे भैरवनाथ मंदिर 12व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. इतिहास, शिल्पकला, श्रद्धा आणि अनेक रहस्यांनी भरलेलं हे मंदिर आज आपण जवळून पाहणार आहोत. आता 18 ते 20 पायऱ्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या संकुलात प्रवेश करतो. इथे एकूण 3 मंदिरे आहेत, त्यापैकी मुख्य भैरवनाथाचे मंदिर आहे. तर उर्वरित 2 मंदिरे आज भग्न अवस्थेत आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुखी असून द्विदल रचनेचे आहे, म्हणजेच याला 3 गर्भगृह आहेत. मुखमंडपात प्रवेश करताच सर्वप्रथम नंदीचं दर्शन होतं आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, नंदीची मान भैरवनाथ आणि शिवलिंगाच्या दिशेने झुकलेली दिसते. हे या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. आता जरा मंदिरांच्या शिल्पांकडे नीट बघा. प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गजशरभ, व्याल, दैवी शक्ती, कीर्तिमुख आणि शंखावर्त अर्धचंद्र आणि अतिशय सुंदर कोरीव शिल्प पाहायला मिळतात. मुखमंडपाच्या छतावर कोरलेले झुंबरे आणि प्रत्येक दगडावर केलेले नक्षीकाम त्या काळातील कलाकारांचं अप्रतिम कौशल्य दाखवतं. आणि आता आपण आलो आहोत मंदिराच्या खास भागात. हे 4 भरजरी दगडी खांब, या खांबांवर संपूर्ण रामायण शिल्पांच्या माध्यमातून कोरलेलं आहे. अशी रचना असलेलं हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचं मंदिर मानलं जातं. याशिवाय इथे शिवतांडव, वामन अवतार, सूरसुंदरी, क्षेत्रपाल आणि रामायणातील अनेक प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेले दिसतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणांची सफर करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.